नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील असा 10वा भाग आपण पुस्तकातल्या 11व्या प्रकरणात आहे. शूटिंग ॲट सातारा म्हणजे साताऱ्यातल्या शूटिंगचा वृत्तांत. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांची कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण चित्रपटाच्या कामासाठीची असतात. हे काम पूर्ण व्हायला कमी किंवा जास्त दिवस लागले तरी त्यांच्या मानधनात फरक होत नाही. मात्र कॅमेरा, लाईट्स, नागरा, वाहने, शूटिंगसाठी भाड्याने आणलेली प्रॉपर्टी यांचं सगळ्याचं भाडं दिवसाच्या हिशोबाने असतं. तसेच कनिष्ठ तंत्रज्ञ, स्पॉट व लाईट बॉईज, सेटिंगचे कामगार यांचे पगार दिवसावर असतात. त्यात रोजची सकाळी 8 ते संध्याकाळी 6 अशी एकच शिफ्ट धरलेली असते. त्यात ओव्हरटाईम झाला तर तो दीडपट दराने द्यावा लागतो. शिवाय सर्व युनिट मिळून 51 लोक असतात. त्यांचे लॉजिंग, जेवण, प्रवास, किरकोळ खर्च हा तेव्हा रोज 10,000च्या सुमारास होत असेल. आता आज मी तिला तो 30-40 हजाराच्या 50 हजाराच्या पुढे गेला असेल. हे सर्व खर्च जेवढे दिवस किंवा वेळ वाढत जाईल तसतसे वाढत राहतात. अर्थशास्त्रात आम्ही याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो. त्यामुळे सर्व शूटिंग मोजक्या दिवसात पूर्ण झाले तर या खर्चाची योग्य ती बचत होते. अर्थात कलाकार मानधन ही फिक्स कॉस्ट असली तरी क्वचित एखाद्या कलाकाराचे 2-3 दिवसाचे काम असले आणि एखादा फार लोकप्रिय आणि व्यस्त कलाकार असला तर तोही दिवसाला इतके मानधन असे पर डे कॉन्ट्रॅक्ट करतो. त्याचे दिवस वाढले की तो खर्च वाढतो. मोठ्या कलाकारांच्या पर डे कॉन्ट्रॅक्टवरून मला ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेते अशोक कुमार यांचा एक किस्सा नेहमी आठवतो. मिस्टर एक्स नावाचा अदृश्य होण्याची शक्ती असलेल्या नायकाचा एक हिंदी सिनेमा 1960च्या दशकात लोकप्रिय होऊन गेला. त्याच्या निर्मात्याने अशोक कुमारना त्यातील नायकाच्या भूमिकेसाठी विनंती केली. तेव्हा अशोक कुमार खूपच लोकप्रिय व्यस्त कलाकार होते. चित्रपटाचे मानधन ते 50-60 हजार रुपये वगैरे घेत असत. अर्थात तेव्हा 50 हजार खूप मोठी रक्कम होती. त्यांनी काम करायला होकार दिला, पण मानधन वाढवून मिळा म्हणून पर डे 5,000 रुपये सांगितले. त्यांची कल्पना की 20-25 दिवसाचे काम होऊन 1,00,000-1.25 लाख रुपये तर मिळतील. निर्माता त्यावर घासाघीस करेल पण 4,000 तरी देईल ही त्यांची अपेक्षा. निर्मात्याने लगेच होकार दिल्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटते. पुढे शूटिंग सुरू झाले. 4 दिवसात निर्मात्याने नायक ज्यात ज्यात दिसतो ते सर्व सीन्स पूर्ण केले. दादामुनींना 20,000 रुपये दिले आणि सांगितले, दादामुनी आपलं शूटिंग पूर्ण झाले, पॅकअप, मनपूर्वक धन्यवाद. दादामुनींना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले, पण अजून बाकी सीन्स बाकी आहेत ना, त्याचं काय? निर्मात्यानं हसून सांगितलं, बाकीच्या सीमे नायक ती शक्ती वापरून अदृश्य स्वरूपातच दाखवायचं आहे ना, त्यामुळे तो फक्त प्रेक्षकांना दिसणार म्हणून नखशिकांत काळ्या ड्रेसमध्ये आहे. ते सीन्स आम्ही डमी कलाकार वापरून पूर्ण करणार आहे, कारण त्याचं नखसुद्धा प्रेक्षकांना दिसणार नाही, मग चेहरा लांबच राहिला. दादामुनी चक्रावले, पण त्या हुशार निर्मात्याला त्यांनी दादी दिली. अर्थात हा अपवाद झाला, नियम नव्हे. 30 दिवसांचा हिशोब या कारणाकरता जसं निर्मात्याला सदैव मनात ठेवावा लागतो तसाच 40 डबे रॉस्टॉकच्या कामाला वापरा सुद्धा. अर्थात आम्ही 16 mm रॉस्टॉकचं शूट करून नंतर ते नेहमीच्या 35 mm वर ब्लोअप करीत होतो. सिनेमा शूटिंग नेहमी जी आपली साधी प्रिंट असते म्हणजे असायची, आता नसतेच प्रिंट, ती 35 mm वरती शूट करतात आणि ती 35 mm वरती ब्लोअप करतात, म्हणजे पॉझिटिव्ह करतात. काटकसर म्हणून 16 mm वरती शूट करायची आणि ती ब्लोअप करून 35 mm करायची, असा मराठी निर्मात्यांचा आमचा फंडा होता. म्हणजे मला तेव्हा कळलं, पण लोकांनी आधी सुरुवात केली होती. आणि काही जे मोठे सिनेमास्कोप असतात सिनेमे ते 70 mm वरती शूट केले जातात. तर त्यामुळे 16 mm 40 डबे असं आमचं बजेट होतं. एक तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि मला समाधान वाटेल की 16 mm वर शूट करून ते ब्लोअप जर केलं 35 mm ला तर म्हणावं इतका चांगला रिझल्ट येत नाही असं सगळे लोक म्हणायचे तेव्हा. पण आज आता जवळजवळ 30 वर्षानंतर मी सगळे माझे जुने सिनेमे बघतो किंवा लोक बघतात, तेव्हा त्यात कुठेही असं वाटत नाही की हे 16 mm वर शूट केलेलं आहे. कारण त्याचं शूटिंग सुयश उधाळे असतील किंवा नंतर सूर्यकांत लवंदे असतील आणि त्यांची सर्व सहकारी, आमचे दिग्दर्शक, संकलक, या सगळ्यांनाच श्रेय आहे की असं कुठेही वाटत नाही की हे 16 mm वर केलं आहे म्हणून. इतके ते चित्रपट अजून फ्रेश दिसतात. असो, तर शूटिंग आधी होताना आधी प्रत्येक शॉटची रिहर्सल 1-2 वेळा घेऊन मगच प्रत्येक शूट करतात. पण तरीही कलाकारची एखादी ॲक्शन, मुवमेंट किंवा संवाद चुकतात आणि मग परत रिटेक करायची पाळी येते. काही वेळा एका शॉटची 10 रिटेक्सही होतात. तेवढी कच्ची फिल्म आणि त्याचबरोबर वेळसुद्धा वाया जातो. विशेषतः नवीन हौशी कला असले की अनेकदा होते. तर मान्यवर कलाकारांच्या सहसा पहिल्या किंवा दुसऱ्या टेकलाच शॉट ओके होतात. म्हणून अनेकदा प्रथम दर्जाच्या कलाकारांचे किंवा व्यावसायिक कलाकारांचे मानधन वाचवावे
म्हणून दुय्यम तीन दर्जाचे किंवा हौशी कलाकार घेण्याचा मोह अंतिमतः दर्जा आणि खर्च दोन्ही दृष्टीने निर्मात्याला महागाचाच पडतो. या दोन्हीचे नियोजन व्हावे म्हणून शूटिंगपूर्वीच प्रॉपर्टीची पूर्ण तयारी, प्रत्येक सीनमधील प्रत्येक शॉटचा विचार करून जर आखणी केली तर ती हितकारक ठरते. मराठीमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक काही अनंत माने यांचे वैशिष्ट्य सांगतात की त्यांचा प्रत्येक चित्रपट 40हून कमी डब्यात आणि जास्तीत जास्त 30 दिवसाच्या आत, आणि तेही कधी ओव्हरटाईम न करता ते पूर्ण करेल. ही शिस्त पाळून त्यांनी दिग्दर्शक म्हणून अनेक उत्तमोत्तम चित्रपट रसिकांना दिले आहेत. हे गणित अर्थातच कथानकाचे वेगळेपण, बाह्यदृश्ये, साहस दृश्य म्हणजे फाईट सीन, ऐतिहासिक व पौराणिक ज्यात लढाया मॉपसीन आहेत, अशा चित्रपटांना लागू पडत नसले तरी ॲव्हरेज मराठी चित्रपटांचे ते गणित ठेवा आणि अगदी आज सुद्धा योग्यच आहे. त्या गणिताप्रमाणे म्हणजे पहिल्या दिवसाचे उत्तर तरी बरोबर आले होते. आता हाच वेग व हीच कार्यक्षमता ठेवून पुढेही काम करायचे होते. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्या हॉस्टेल रूमचे सीन चालू होते. त्यातील दिवसाची दृश्ये दुपारपर्यंत पूर्ण झाली व त्यानंतर रात्रीचे सीन्स होते आणि बाहेर तर लख्ख उजेड होता. मग खिडक्यांना काळे कागद चिकटवले गेले. खोलीच्या दरवाजापुढे एक पार्टिशन करून अंधार करण्यात आला. दरवाजा आणि ते पार्टिशनच्या जो अंधारी बोळ तयार झाला त्यात वायरवरून एक बल्ब लावण्यात आला. तो चालू ठेवून शॉटमध्ये आणून रात्रीचा बरोबर आभास निर्माण करण्यात आला. नायक नायिका म्हणजे अजिंक्य व निवेदिता हातात हात घेऊन प्रेमाच्या आणाभाका घेतात असा कैसा तो सीन होता. एकमेकाचे दोघे समोर उभे कॅमेरा सेट करून ते दोघे समोरासमोर उभे राहिले. एकमेकाचे हात हाती घेऊन रिहर्सल सुरू करणार. एवढ्यात पितांबर म्हणला, थांबा अशोक पाटील, ताबडतोब 4 विटा घेऊन या. कोणालाच काही कळेना की आता या विटा कशाला आहेत. अजिंक्यने तसे पितांबरला विचारले. पितांबरने सांगितले, अजिंक्य तू 6 फूट उंच, निळाची उंची 5 फुटावर काही इंच, तेव्हा तुम्ही हात घेतल्यावर ते तिरकेच दिसत आहेत ना. असे विचारिसेल की तू जणू निवेदिताला हात देऊन तिला पायरीवरून वर यायला मदत करतोय. मग येथे विटा काय करणार मी विचारले. पितांबरने उत्तर देण्यापूर्वीच पाटील शेजारी बांधकाम चालू होते तिथून 4 विटा घेऊन आले. पितांबरने त्या विटा ठेवून त्यावर निवेदिताला उभे राहायला सांगितले. आता निवेदिता उभी विटेवर राहिल्यानंतर आणि तिने कटीवरही ठेवण्याऐवजी अजिंक्यच्या हातात दिल्यावर प्रेमिकांची जोडी बरोबर लेवलला आली होती. पितांबरने उत्तर देण्यापूर्वीच त्या विटांची भूमिका आम्हाला सर्वांनाच कळली होती. त्या दिवसापासून त्या 4-4 विटाही शूटिंगच्या प्रॉपर्टीत सामील झाल्या आणि त्या दोघांच्या सर्व क्लोज सीनमध्ये आपली भूमिका त्या विटांनी शेवटपर्यंत चोख बजावली, अर्थात पडद्यावर न येता. नंतर शूटिंग होते ते भन्नाट रानवारा या गाण्याचे. कॉलेजची मुले ट्रिपला जातात व तिथे हे गाणे म्हणतात असा प्रसंग होता. त्याची तयारी करण्यासाठी नृत्य दिग्दर्शक जयकुमार व त्यांची सहाय्यक ममता असे दोघं आले होते. ते गाणे ऐकून त्यांनी त्याचे टेकिंग कसे घ्यायचे हा विचार मनात करून ठेवला होता. गाण्यासाठी 20-22 मुली, 1-2 प्राध्यापक यांची पात्रयोजना साताऱ्यातील हौशी कलावंतांना आम्ही आधीच करून ठेवली होती. त्यांना निरोप देऊन ते सकाळी 7 वाजता ट्रिपला योग्य असे आपापले ड्रेसेस करून आल्यावर मिनी बसेसमधून ते सर्व व शूटिंग टीम कास तलावाकडे रवाना झाली. त्यांच्या मग अजिंक्य, निवेदिता, पितांबर वगैरे सुद्धा. मी जाणार नव्हतोच कारण कास सातारून 24 किलोमीटर आणि तेथे सबंध दिवसभर शूटिंग होते आणि मला तर इन्कम टॅक्सचं काम चालूच होतं. तिथे गेल्यावर जयकुमारच्या लक्षात आले की गाण्यात जे म्युझिक पीसेस आहेत त्यातील काही वाद्य तरी मुलामुलींच्या हातात हवीत. मग ते शॉट्स मागे ठेवून त्यांनी इतर शॉट्सना सुरुवात केली आणि अशोक पाटीलला सातारला पिटाळले. अशोक माझ्याकडे आला तेव्हा मी इन्कम टॅक्सच्या अभ्यासाची चर्चा करीत होतो. त्यात मध्येच येऊन त्याने मला यादी सांगितली. एक पियानो अकॉर्डियन, 2-3 माउथ ऑर्गन, एखादी बासरी, 2 ढोलक आणि जमले तर एक कोंगो वोंगो ही वाद्य लगेच पाहिजे, नाहीतर शूटिंगचा घोटाळा होईल. माझ्यासमोर बसलेला माझा इन्कम टॅक्सचा क्लायंट ही यादी ऐकून माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघायला लागला. पण क्षणभरात त्याच्या लक्षात आले की आपले वकील साहेब आता सिनेमा काढतायत त्यातलीच ही भानगड दिसते. सातारा तसं मोठं गाव नाही की जे 2-4 ऑर्केस्ट्रा आहेत आणि पटकन ही वाद्य मिळतील. डोके खाजवल्यावर मला एका कॉलेजच्या पीटी डायरेक्टरचे नाव आठवले. त्याच्या माहितीत अनेक कलाकार विद्यार्थी असतील कारण युवक महोत्सवात तो टीम घेऊन जातोय मला माहीत होते. त्याला फोन केल्यावर त्याने उत्साहाने ती सर्व वाद्य गोळा करतो आणि ती वाजवणाऱ्या पोरांना घेऊन तासाभरात डायरेक्ट कासला पोचतो असे आश्वासन दिले. अशोकला ते सांगितले आणि वर हेही सांगितले की अरे असं आहे त्यावेळेला तू समजून चालणार नाही, आधी कल्पना द्यायला नको का.
अशोक पाटील म्हणजे हुंडरी प्रोडक्शन मॅनेजर होता. कोणत्याही गोष्टीला तक्रार नाही आणि काही अडचणीवरती दूर करणारच, आणि हे सर्व करताना आपली चूक कशी नाही हे आपल्या गळी उतरवणार. त्याने लगेच जबाब दिला, साहेब प्रोडक्शन डिपार्टमेंटची काही चूक नाही. कारण डायरेक्शन डिपार्टमेंट जी यादी दिली होती त्यावेळी सगळी प्रॉपर्टी म्हणजे वस्तू त्यांना दिल्या आहेत. त्यात त्यांनी ही वाद्य कुठं घातली होती. मास्टरनी स्पॉटवर गेल्यावर सांगितली, मी यावर काय बोलणार. त्याला चहा पाजून रवाना केला आणि अपिलाचे कागद पुढे ओढले. तो PT डायरेक्टर कोण होता आता पुस्तकात नाही लिहिलं सांगतो, विलास गवळी, प्राध्यापक विलास गवळी. त्यांना फोन केला मी. त्यांचे वडील आणि माझे वडील मित्र आणि आम्ही त्यांची सगळी मुलं आणि मी म्हणजे अरविंद, प्रकाश, विलास आणि दुसरा चौथा मुलगा. त्यामुळं त्याला लगेच फोन केला आणि तो लगेच उत्साह असल्यामुळे गेला तिकडे. गाण्याची 2 कडवी संध्याकाळपर्यंत काशच्या निसर्गरम्य परिसरात पूर्ण झाली आणि तो सर्व काफिला अजिंक्यतारा सहकारी कारखान्यावर रवाना झाला. त्यातील राहिलेले 3 कडवे तेथे शेकोटी वेळ करून त्याभोवती करण्याचे पितांबरने ठेवले होते. मी जमले तरच आणि तेव्हाच शूटिंगला येईन असे मी पितांबराला आधीच सांगितले होते आणि त्याने फक्त दिवसातून 2-3दा फोन करून कामाची प्रगती मला सांगा असे बजावले होते. त्या काळात मोबाईल फोन नव्हतेच, फोन बूथही नव्हते, पण साधे फोन बहुतेक ठिकाणी पोहोचले होते. कास तलावावर फोन नव्हता म्हणून कारखान्यावर पोहोचल्यावर त्याने फोन केला आणि सातारच्या मुलमुलींनी चांगली कामे केली. आता शेकोटीची तयारी चालू आहे. बहुधा रात्री 1 वाजेपर्यंत हे गाणे पूर्ण होईल असे मी सांगितले. प्रत्यक्षात ते पूर्ण व्हायला सकाळचे 6 वाजले होते. हेही मला 7 वाजता अशोकने घरी येऊन सांगितल्यावर कळले. त्याचबरोबर त्याने हेही सांगितले की आता पूर्ण रात्रभर काम झाल्याने दिवसा आराम करून संध्याकाळी 4 वाजता शाहू कला मंदिरात जणू पृथ्वी व्यापून राही गाणे सुरू करायचं आहे. सर्व मुलामुलींना आम्ही सांगितलं आहे. कला दिग्दर्शनासाठी पृथ्वीचा मोठा गोल वगैरे तयार केला आहे. बाकी सर्व तयारी आम्ही करतोय. तो सांगत होता आणि मी ही योग्य गतीने काम सुरू आहे जाणून खुश होतो. एवढा त्याने पुढचा धक्का दिला. साहेब कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये गाण्या सीन आहे, त्यामुळे प्रेक्षकाला प्राध्यापक, पालक, प्रतिष्ठित नागरिक वाटेल असा स्त्री पुरुषांचा 300-400 लोकांचा तरी डिसेंट मॉब लागणार. तेव्हा तेवढी व्यवस्था नक्की करा. एव्हा मला अशा मागण्या ऐकायची सवय झाली होती, पण एवढे लोक आणि तेही कमीत कमी 5-6 तास बसायला तयार होणारे हे थोडे अडचणीचे वाटत होते. त्यांनी 1-2 तास बसले तरी चालेल, तेवढ्यात त्या मॉबचे शॉट्स काढून घेऊ असे मास्टरजी सांगितले असं म्हणून त्याने किंचित दिलासा दिला. मी फोन उचलला आणि बरोबर माझे मित्र, बँकेतील सहकारी, नगरपालिकेचे नगरसेवक, डॉक्टर मित्र असे फोन करायला. तुम्ही याच, पण आणखीन कोणी आले तरी चालेल. येताना चांगले कपडे असून दे, कारण सिनेमात तुम्ही बहुतेक दिसणार आहात. या माझ्या निमंत्रणाला येणारा प्रतिसाद चांगला होता, त्यामुळे 400 नाही पण 200 लोक येतील अशी खात्री वाटते. आता TVमुळे काहीसे कमी झाले असले तरी सिनेमाचे आकर्षण आजही आहेच आणि तेव्हा तर खूपच होते. त्यात पुन्हा सातारच्या आपल्या निर्मात्या सिनेमा ही आपुलकी होती. त्यामुळे 600-700 लोकांचा भरगच्च आणि अशोक पाटीलच्या भाषेत डिसेंट मॉब 4 वाजता हजर होता. कधी नव्हे ते पत्नीलाही मी आग्रह करून बरोबर नेले. मग त्यातल्या पहिल्या 2-3 रांगात महत्त्वाच्या मंडळींना स्थानापन्न केले. मी स्वतःही पत्नीसह पहिल्या रांगेत बसलो, कारण आपला सिनेमा आहे तर हिचकॉक प्रमाणे आपणही एखादी मिनिट का होईना पडद्यावर दिसावे अशी इच्छा होती. सगळी तयारी पूर्ण झाली. अजिंक्य व निवेदा शाहू कला मंदिराच्या स्टेजवर आली. त्यांच्या बाजूला त्यात भाग घेणारे कॉलेज स्विंगच्या तोंडाशी उभे राहिले. आता सुरुवात करायची. एवढ्यात निवेदिता स्टेज सोडून वेगळी गेली. काय झाले म्हणून मी आत गेलो तर ती आमची रडत होती आणि पितांबर अजिंक्यही तिच्याशी बोलून समजूत घालत होते. कलाकार रुसतात, शेड तोडून जातात असे मी ऐकून होतो, पण मला असला अनुभव पूर्वी कधीच नव्हता आणि येण्याचे कारणही नव्हते. त्यामुळे हे पाहूनच मी धास्तावलो. वाटले की आजचे शूटिंग रद्द होणार आणि तसे झाले तर आवर्जून आल्या सर्व लोकांना काय सांगायचे, आपल्या मानहानीचाच प्रसंग येणार असेही क्षणभर मनात आले. पण स्वतःला सावरले आणि रेकॉर्डिस्टला गाणे चालू कर म्हणजे बाहेर लोक ते ऐकतील असे सांगून आधी ती चालू करायला लावली. गाणी सुरू झाल्यावर लोकही शांत होऊन लक्षपूर्वक ऐकू लागले. मग मी निवेदिताला विचारले तर ती म्हणाली, मी लॉजवरूनच तयार होऊन आले आहे आणि इथे बघते तर माझ्या साडीच्याच रंगाच्या विंग्ज व मागील पडदा आहे, त्यासमोर माझ्या ॲक्शन दिसणारही नाहीत. विंग्ज व पडद्याचा रंग बदलणे शक्य नव्हते, पण वेगळ्या रंगाची साडी वापरता येईल ना असे म्हणत पितावरची समजूत काढली. अशोक पाटील गाडी घेऊन वेशभूषेच्या बाईने घेऊन लॉजवर गेले. तिच्या साड्या, मॅचिंग ब्लाउजेस वगैरे घेऊन आले
व ती साडी चेंज करून 25 मिनिटात निवेदिता पुन्हा तयार होऊन स्टेजवर आली. बाहेरच्या लोकांना यापैकी काहीच पत्ता नव्हता. ते गाणी ऐकत मजेत होते, पण मला मात्र दिव्यातून पार पडल्यासारखे वाटत होते. नृत्य रिहर्सलची एक गंमत असते. स्वतः जयकुमार निवेदिताला बायकी ॲक्शन्स करून दाखवत होते, तर त्यांची सहाय्यक ममता अजिंक्यला सांगत होती. हे नेहमी असेच असते म्हणे. गाण्याचे शूटिंग हा तसा वेडखाऊ प्रकार असतो, कारण पडद्यावर 4 मिनिटाचे गाणे सलग दिसले तरी त्यातील प्रत्येक ओळीची विभागणी 5-6 तर कधी 10-12 वेगळ्या अँगल्समधून घेतलेल्या छोट्या छोट्या शॉट्समध्ये करून गाण्याला गती व परिणामकारकता आणली जाते. याला एका वेळी 10 कटिंग आहेत असेही म्हणतात. कधीकधी संपूर्ण गाण्यात मिळून कटिंगची एकूण संख्या 100-150च्याही पुढे जाते. म्हणजे तेवढे वेगवेगळे शॉट्स त्या गाण्याच्या तालावर योग्य मुद्रा व शारीर अभिनयासह द्यावे लागतात आणि शिवाय होणाऱ्या रिटेक्सची त्यात भरच पडते. त्यामुळे कलाकारांना व युनिटला ते कंटाळणे असले तरी करावे लागतेच, पण प्रेक्षक मात्र थोड्याच वेळानंतर तेच बघून बोर होतात. आम्हाला तर प्रेक्षकांची शूटिंग करायचे होते, ते कंटाळून जाऊन चालणार होते. हे जयकुमारांच्या कानावर घालून त्यांना प्रेक्षकांचे शॉट्स आधी घ्यावेत म्हणून विनंती करावी म्हणून त्यांच्याशी बोललो. त्यांना या सगळ्याचा खूप अनुभव होताच, त्यामुळे त्यांनी तसे आधीच ठरले होते. गाण्याच्या मुखड्याचे जणू पृथ्वी व्यापून राहे, व्यापते दिशा ही दाही, हे प्रेम कालही होते, हे प्रेम असेल उद्याही. या बोलांचे शूटिंग अजिंक्य व निवेदितावर सुरू झाले. स्टेजवरचा पृथ्वीचा मोठा कागदी गोल टांगला होता. टेक करण्यापूर्वी तो फिरवला जाई. टेक संपेपर्यंत फिरायला थांबे. मग पुढचा टेक सुरू करण्यापूर्वी जयकुमार ऑर्डर देत, अरे तो पृथ्वीचा गोल फिरवा. मग स्पॉट बॉय येऊन तो फिरता करून गेला की टेक सुरू होईल. असे 5-6 टेक झाल्यावर पुढच्या टेकसाठी जयकुमार बोलण्याची प्रेक्षक आला, अरे पृथ्वीचा गोल फिरवा रे. गोल फिरला तो टेक झाला आणि पुढच्या टेकपासून प्रेक्षकांचा फिरवा रे सांगण्याचा गजर करायला उत्साहाने सुरुवात केली आणि 7 वाजेपर्यंत अंतरा पूर्ण झाल्या. मग प्रेक्षकांचे वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा ठेवून त्या अंगावरून टेक येण्यास प्रारंभ झाला. जयकुमार स्टेजवरून प्रेक्षकांना आता मान डोलवा, आता टाळ्या वाजवा, आता परत माना डोलवा. त्या माना गाण्याच्या तालावर डोलताचे वाटले पाहिजे. सातारकर मंडळी उत्साहाने तसे करत राहिले आणि 1.5-2 तासात प्रेक्षकांचे हवे तेच गोंद झाले. मी सर्वांचे आभार मानले आणि आता ज्यांना जायचे त्यांनी गेले तरी चालेल, मात्र जाण्यापूर्वी बाहेर चहा आणि बिस्किटे ती घेऊन जायची विनंती केली. पुढे संकलनात तो प्रेक्षकांचा प्रतिसाद योग्य ठिकाणी लावला गेला आणि चित्रपट प्रत्यक्ष लागल्यावर अरे तो बघ मी तिथे दिसतोय अशा कॉमेंट्सही साताऱ्यात यायला लागल्या. अजिंक्य आणि निवेदिता दोघेही तरुण उत्साहाने कसलेले कलाकार असल्याने त्या गाण्याच्या तिन्ही मुकड्या आणि एक अंतराही रात्री 12पर्यंत पूर्ण झाला. राहिलेले 2 अंतरे आउटडोअरला करणार होते. त्यातील एक सज्जनगडच्या परळीकडून जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूने जी वनराई येतात, तर दुसरा कृष्णा नदीच्या काठी माहुलीला शंकराच्या मंदिराच्या आवारात करणार होते. रात्री उशीर झाला तरी दुसऱ्या दिवसात ते दोन्ही पूर्ण करायचा बेत होता. सातारा शहराच्या पश्चिमेला 10 किलोमीटरवर परळी गाव आहे. तिथपर्यंत गाडी जाते, मात्र पुढे चालत जावे लागणार होते आणि तेही कॅमेरा, रिफ्लेक्टर वगैरे सामान घेऊन. पण तरीही तेथे पोचून सकाळी 9 वाजता पहिला शॉट होऊ शकला ही खरं तर कलाकार आणि सर्वच युनिटच्या मनापासूनच्या सहकार्याची पावतीच होती. दुपारपर्यंत तेथील काम संपवून तेथेच लंच करून ही सर्व सर्कस सातारला येऊन पूर्वेला 7 किलोमीटरवर माहुलीच्या मंदिरात दाखल झाली आणि विशेष म्हणजे संध्याकाळी अंधार पडेपर्यंत राहिलेल्या अंतऱ्याचे शूटिंगही पूर्ण झाले. मी परळीला जाऊ शकलो नव्हतो, पण दुपारी इन्कम टॅक्सच्या लंचच्या सुटीत माहुलीला चक्कर मारून आलो होतो. सर्वांनाच निर्माता लक्ष ठेवू नये एवढी जाणीव असे म्हणून ती भेट उपयुक्त होती. कामाला थोडी गती यायला आणि आपली आपुलकीने चौकशी चालू आहे ही भावना कलाकार व सर्वच युनिटला येण्यासाठी माझे अधूनमधून जाणे पुरेसे होत असे. रात्री घरी अजिंक्यच्या आईचा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताईंचा आलेला पण पत्नीने घेतला. हॅलो, मी मुंबईहून सीमा बोलते आहे असा त्यांचा आवाज ऐकल्यावर तिला एकाच वेळी आश्चर्य आणि आनंदही झाला. सीमाताई तिच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणे हे तिला खूप सुखावून गेले. अजिंक्य म्हणजे त्यांचा लाडका अजू रोज रात्री खुशालीचा फोन करायचा, पण तो फोन काल आला नाही. लॉजवरही तो नाही म्हणून त्यांनी आमच्या घरी फोन केला होता. त्यांचे सहज सुलभ बोलणे मृदू होते. आपल्या लोकप्रियतेने किंचितही तोरा त्यात नव्हता. पत्नीवर नंतर मी त्यांच्याशी बोलून अजू मजेत आहे व शूटिंग उत्तम चालू आहे, त्याचा अभिनय आणि सरळ वागणे आम्हाला सर्वांना आवडत आहे असे आम्ही सांगितल्यावर त्यानेही बरे वाटते. पत्नीला सीमाताईंचा काल फोन आला होता हे पुढे अनेक दिवस मैत्रिणींना अभिमानाने सांगायला पुरले सुद्धा.
आज इथेच थांबूया. उद्या यातलाच पुढचा भाग आपण चालू करू. नमस्कार.